सो आज आपण सात चक्रांना हिलिंग कसं करायचं किंवा सात चक्रांना चार्ज कसं करायचं तो हे बघणार आहोत. आणि त्यासाठी तुमचं मन रिलॅक्स असणं गरजेचं आहे. शरीराची हालचाल कमीत कमी करायची आहे. सो एका रिलॅक्स पोझिशनमध्ये बसा. तुमच्या कुटुंबातली सगळ्या व्यक्ती बसल्या, तुमची मुलं हसबंड असतील तरी चालणार आहे. ओके. सो एका रिलॅक्स पोझिशनमध्ये बसायचं आहे. डोळे बंद करायचे आहेत. चष्मा असेल तर थोडा वेळ बाजूला ठेवा. कारण कुठल्याहीच प्रकारचे ब्लॉकेजेस आपल्या शरीरावर नको. तुमचं मन रिलॅक्स करा. तुमचे डोळे, हात, पाय, मान, पाठीचा कणा अगदी रिलॅक्स झाला पाहिजे. मणका अगदी ताठ ठेवायचा आहे, ताठ बसायचं आहे. पोक काढून बसायचं नाहीये. कारण आपले हे सात चक्र एनर्जी स्वरूपामध्ये फिरत असतात. मनात कुठलाही विचार आणायचा नाहीये. संपूर्ण लक्ष स्वतःवर केंद्रित करायचं आहे. डोळे बंदच करायचे आहेत. पूर्ण प्रोसिजर होईपर्यंत डोळे ओपन करायचे नाहीयेत. आज आपण आपल्या स्वतःचं चक्र बॅलेन्सिंग करणार आहोत आणि त्यासाठी सगळ्यांनी रेडी राहायचंय. मनातल्या मनात रेकीला कॉल करायचंय, म्हणजेच रेकीची प्रार्थना करायची आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तथा समस्त गुरुजनांचे आभारी आहे. मी स्वामी समर्थ महाराजांचे आभारी आहे. मी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ उसू यांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. एक व्हाईट कलरचा प्रकाश, व्हाईट लाईट तुमच्या डोक्यापासून तुमच्या शरीरात प्रवेश करीत आहे. हे तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय. जेवढं मॅक्झिमम व्हिज्युअलाइज कराल तेवढं जास्त रिझल्ट मिळतील तुम्हाला. ब्रह्मांडामधला एक व्हाईट प्रकाश, व्हाईट लाईट, त्या लाईटने तुमचं संपूर्ण शरीर प्रकाशित झालेलं पाहायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पूर्ण श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या. हळूहळू रिलीज करायचंय. हळूहळू रिलीज करायचं आहे. पुन्हा एकदा एक श्वास घ्यायचा आहे. हळूहळू रिलीज करायचंय. वन्स अगेन, पुन्हा एकदा टेक अ डीप ब्रीथ. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 2 सेकंड त्या श्वासाला आता होल्ड करायचं आहे. नाव रिलीज, रिलीज, रिलीज. हळूहळू रिलीज करा. ही दिव्य रेकीची डिवाइन एनर्जी, वैश्विक ऊर्जा हळूहळू माझ्या रूट चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. माझं रूट चक्र या रूट चक्रामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील, काही ब्लॉकेजेस असतील, तर या रूट चक्राला ही डिवाइन एनर्जी हील करीत आहे, हील करीत आहे, हील करीत आहे. माझे फायनान्शियल इश्यूज, माझे डिसिजन्स, या सगळ्याला ही दिव्य रेकीची ऊर्जा हील करीत आहे, हील करीत आहे, हील करीत आहे. हळूहळू डिवाइन एनर्जी, दिव्य रेकीची ऊर्जा वर 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 माझ्या रूट चक्राला पूर्णपणे क्लीन करत आहे. आपलं रूट चक्र ज्याचा रंग आहे लाल, हे रूट चक्र आता एक्सपांड होताना, मोठं मोठं होताना बघायचं आहे. रूट चक्राची जागा आहे आपले सेक्शुअल ऑर्गन्स. सो संपूर्ण लक्ष आपल्या रूट चक्रावर फोकस करा आणि हे रूट चक्र लाल रंगाच्या प्रकाशामध्ये एक्सपांड होताना बघायचंय, रोटेट होताना बघायचंय, फिरताना बघायचं आहे.
हळूहळू ही दिव्य रेखेची ऊर्जा आणखीन वर 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 माझ्या स्वादिष्टान चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. माझं स्वादिष्टान चक्र नाभीच्या 4 बोटं खाली, ज्याचा रंग आहे ऑरेंज. या स्वादिष्टान चक्रामध्येच माझ्या खूप साऱ्या इच्छा दडलेल्या आहेत. माझ्या खूप साऱ्या विश आहेत, माझ्या खूप सारे ड्रीम्स आहेत. सो या स्वादिष्टान चक्राला, या स्वादिष्टान चक्रामध्येच माझे हेल्थ आहे. तो ही दिव्य रेखीची ऊर्जा माझ्या या स्वादिष्टान चक्राला हील करीत आहे, हील करीत आहे, हील करीत आहे. स्वादिष्टान चक्राचा रंग आहे ऑरेंज आणि हे चक्र ऑरेंज रंगामध्ये एक्सपांड होताना बघायचंय, मोठं मोठं होताना बघायचं आहे. हे स्वादिष्टान चक्र रोटेट होताना बघायचंय. हळूहळू दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा आणखीन वर 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 माझ्या मणिपूर चक्राला हील करीत आहे. माझं मणिपूर चक्र जे नाभीच्या 4 बोटं वर आहे, ज्याचा रंग आहे येलो. माझं हे मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट होत आहे. माझं हे मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट होत आहे, ज्याचा रंग आहे येलो. आपलं हे मणिपूर चक्र ह्या दिव्य रेखीच्या ऊर्जेने, या व्हाईट लाईटने पूर्णपणे पिवळ्या रंगाच्या प्रकाशाने लाइटेट होताना बघायचंय, एक्सपांड होताना बघायचंय, रोटेट होताना बघायचं आहे. हळूहळू ही डिवाइन एनर्जी आणखीन वर 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 तुमच्या अनाहत चक्रामध्ये प्रवेश करते. तुमचं अनाहत चक्र म्हणजे तुमचं हार्ट चक्र, आपल्या हृदयाजवळ असणारं हे चक्र, ज्याचा रंग आहे ग्रीन. आपले इतरांबरोबरचे रिलेशन, आपल्या आपल्या नात्यांमध्ये असलेला हार्मनी, या सगळ्यांना हे हार्ट चक्र हील करीत आहे. ही दिव्य रेखीची ऊर्जा हळूहळू आपल्या हार्ट चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. एक एक व्हाईट कलरचा प्रकाश तुमच्या या हार्ट चक्रामध्ये प्रवेश करताना बघायचा आहे. आणि हे हार्ट चक्र ग्रीन रंगाच्या प्रकाशाने प्रकाशमय झालेलं बघायचं आहे. आणि हळूहळू ते एक्सपांड होताना, मोठं मोठं होताना बघायचं आहे. फिरताना बघायचं आहे, रोटेट होताना बघायचं आहे. आपले हार्ट चक्र, या हार्ट चक्रामध्ये जर काही बॅड मेमरीज असतील, पास्ट लाईफ मधल्या काही मेमरीज असतील, तर त्या सगळ्याला ही दिव्य रेखीची ऊर्जा आज हील करीत आहे, हील करीत आहे, हील करीत आहे. हळूहळू ही डिवाइन एनर्जी आणखीन वर वर तुमच्या थ्रोट चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. तुमचं थ्रोट चक्र, तुमच्या घशाजवळ असणारं हे चक्र, त्याचा रंग आहे आकाशी. थ्रोट चक्रामध्ये, त्या थ्रोट चक्रासंबंधी सगळ्या अवयवांमध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल, काही नकारात्मक ऊर्जा असेल, तुमचा थायरॉइड आहे, या सगळ्यांना ही डिवाइन एनर्जी हील करीत आहे, हील करीत आहे, हील करीत आहे. तुमचं थ्रोट चक्र हील होताना बघायचंय, आकाशी रंगाच्या कलरमध्ये एक्सपांड होताना बघायचंय, रोटेट होताना बघायचंय. जेवढं तुम्ही मॅक्झिमम व्हिज्युअलाइज कराल, तेवढं तुम्हाला छान वाटेल, तुम्हाला चांगले रिझल्ट मिळायला सुरुवात होती. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स.
पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू सोडायचा आहे. तुमचं हे थ्रोट चक्र रोटेट होताना बघायचं आहे. ती दिव्य रेखेची ऊर्जा आता हळूहळू आणखीन वर 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 तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. आज्ञा चक्र तुमच्या दोन आयब्रोच्या थोडस वर, ज्याचा रंग आहे डार्क ब्ल्यू. तुमच्या या थर्ड आय चक्रामध्ये, आज्ञा चक्रामध्ये जर काही ब्लॉकेजेस असतील, काही निगेटिव्हिटी असेल, थर्ड आय संबंधी जर काही हेल्थ इश्यूज असतील, तर ती सगळी निगेटिव्हिटी, ब्लॉकेजेस ही डिवाइन एनर्जी आज हील करीत आहे, हील करीत आहे, हील करीत आहे. सो तुमचं हे थर्ड आय चक्र ब्ल्यू कलरच्या प्रकाशामध्ये एक्सपांड होताना, रोटेट होताना बघायचं आहे. हळूहळू ही डिवाइन एनर्जी आणखीन वर 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 तुमच्या सगळ्यात शेवटचं क्राऊन चक्र, अगदी तुमच्या डोक्याच्या वर फोकस करायचं आहे. ती दिव्य रेखीची ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. क्राऊन चक्र साक्षात परमेश्वराचं स्थान, डिवाइन एनर्जी, याचा रंग आहे पर्पल. जांभळ्या रंगाच्या प्रकाशामध्ये व्हिज्युअलाइज करायचं आहे. तुमचं क्राऊन चक्र, या क्राऊन चक्रासंबंधी सगळे अवयव, यामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा ही डिवाइन एनर्जी रिमूव्ह करीत आहे, रिमूव्ह करीत आहे, रिमूव्ह करीत आहे. आणि तुमचं क्राऊन चक्र हळूहळू हील होत आहे. क्राऊन चक्र जांभळ्या रंगाने, पर्पल कलरने एक्सपांड होताना बघायचंय, रोटेट होताना बघायचं आहे. आता आपलं संपूर्ण शरीर व्हिज्युअलाइज करायचंय आणि आपले सातही चक्र एका लाईन मध्ये अलाइनमेंट होताना बघायचंय, रोटेट होताना बघायचंय, फिरताना बघायचं आहे. कल्पना करा, आपल्या शरीरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी होती, ती संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी तुम्ही तुमच्या हातामध्ये आता एक मोठासा ब्लॅक कलरचा बलून घेतलेला आहे. तो बलून तुम्ही फुगवताय तुमच्या तोंडाने. त्या बलूनमध्ये आता तुम्ही खूप जास्त हवा भरत आहात आणि तो बलून आता फुगत आहे. या बलूनमध्ये सगळी निगेटिव्ह एनर्जी तुम्ही स्टोअर केलेली आहे आणि आता तो बलून असा मोठा 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 होत चाललेला आहे. तो ब्लॅक कलरचा बलून आता खूप मोठा दिसायला लागलेला आहे. आता तुम्ही त्या बलूनला छानशी गाठ मारलात. गाठ मारल्याबरोबर तो बलून जोरात तुम्ही हवेमध्ये थ्रो केलात. जोरामध्ये तो बलून हवेमध्ये थ्रो केलात. तुम्हाला तो दिसतोय बलून हवेमध्ये वर 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 जात आहे, जात आहे. तुमच्या शरीरातली सगळी निगेटिव्हिटी घेऊन, नकारात्मक ऊर्जा घेऊन तो बलून वर 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 या युनिव्हर्समध्ये वर जात आहे. आता तो बलून तुमच्या नजरेआड झालेला आहे, अक्षरशः तुमच्या नजरेआड झालेला आहे. नाऊ एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू रिलीज करायचा आहे. आपल्या हातापायांची हळूहळू हालचाल सुरुवात करायची आहे. दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आहेत. जोर 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 जोराने रब करा आणि ही एनर्जी आपल्या संपूर्ण शरीराला, डोळ्यांना लावायची आहे. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू दिव्य रेकी शक्ती, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. येस. तो हे मेडिटेशन तुम्हाला डेली करायचं आहे. हाऊ यू फील नाऊ? थोडंसं रिलॅक्स वाटतंय? येस, सानिका मॅडम. हा, सानिका मॅडम अनम्यूट करायचंय.
हाऊ यू फील? खूप छान वाटतंय मॅडम. चलो, थँक्यू सो मच. फ्रेश वाटतं एकदम. येस, थँक्यू सो मच. जान्हवी मॅडम, अश्विनी मॅडम, येस. मॅम खूप छान वाटलं मला आणि माझ्या थर्ड आय मध्ये मला ब्ल्यू कलर दिसला. अरे वा, इथे. छान. तुमचं हा. व्हिज्युअलायझेशन खूप छान आहे. व्हेरी गुड. हो ma'am. अश्विनी मॅडम. खूप छान दिसत होते वाटलं. मॅडम. प्रत्येक जे चक्र वर जात होते ना, त्या प्रत्येक कलर पण दिसत होते. आणि प्रत्येक वेळेस तिथे तिथे त्या जागेत पेन होत होता, जसं की जिथे आपण जातोय त्या तुम्ही जसे जसे कंटिन्यू करत होते ना, की एक्सपांड होते किंवा वर जाते, तर तेवढा तेवढा जो पोर्शन होता ना, तो दुखत होता. ओके, चलो, ग्रेट. आणि ग्रेट. वैशाली मॅडम. वैशाली रत्न पारखी. बरोबर बोलली का मी नाव? हा, अनम्यूट नाही केले तुम्ही. मेघा. हा, मेघा अनम्यूट करा. त्यानंतर अर्चना अनम्यूट करा. हा, बोला. मॅम खूप छान वाटलं. प्रत्येक चक्रावर मी कॉन्सन्ट्रेट केलं आणि खूप छान एक्सप्लेन केलं मॅम तुम्ही. थँक्यू. थँक्यू सो मच. येस, अर्चना मॅडम. मॅम खूप छान अर्चना वाटलं. मॅडमची मला वाटतं सगळी फॅमिलीच बसली होती का? अरे हो, वा, ग्रेट. माझी मुलगी पण आहे. जे मी तुम्हाला सांगितलं त्यांना पेशंट म्हणजे ओके. ट्रीटमेंट चालू आहे. येस, येस. ही माझी मुलगी आणि ही माझी जाऊ आहे. अरे वा, खूप छान. चला, तिला थँक्यू सो मच. कसं वाटतं बेटा? सो नाईस. काय फील झालं तुला? खूप छान वाटतं. माइंड रिलॅक्स वाटलं? हे मेडिटेशन खास तुझ्यासाठी मी पाठवणार आहे ग्रुपवरती. रोज ऐकायचे. येस. येस, थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. येस. हा, वैशाली मॅडम. वैशाली मॅडम, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे मी, पण तुमचं आय डोंट नो, काहीतरी प्रॉब्लेम असेल. चलो, आता माझं दुसरा सेशन आहे. सो पुरे झालं, आपण एवढ्या लोकांचं घेतलं, बाकीचे मेसेज आलेले आहेत, पण मला मेसेज वाचायला वेळ नसतो. त्यामुळे तुम्ही युट्यूबवर जर मला कमेंट केलात तर त्या मी वाचू शकते, कारण इथे आपली मीटिंग संपली की मेसेज मला काहीच दिसत नाही. ओके. सो थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. श्री स्वामी समर्थ. उद्या ठीक 5 वाजता आपण एक नवीन टॉपिक घेऊन भेटणार आहोत, आणि तो टॉपिक नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.